तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव वरदराजेश सावंत आणि आपल्या चॅनल कोकण मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे 25 तारीख रोजी आमच्या वेतवा मंदिरामध्ये मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापनाचा सोहळा झाला होता। मान्यवरांचं आगमन झालं होतं, त्यांचा सत्कार समारंभ झाला, परत पालखी प्रदर्शन पण झालं आणि मान्यवरांनी दिलेले मंदिरासाठी शुभेच्छा वगैरे सर्व आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि दशावतार नाटकाची झलक पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सो हा संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो खूपच छान होणार आहे, तुम्हाला हा नक्की आवडेल। तुम्ही हा वेळ काढून शेवटपर्यंत पहा। तर चला आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। येऊ नये अशी आपणास नम्र आवाहन करण्यात येत आहे, नम्र विनंती करण्यात येत आहे। आणि त्या मंदिरातून सुरू झालेला तुम्ही हायस्कूल मधनं पुढे जाऊन मुंबईचं एक पुच्छ म्हणजे मुंबईचे एक प्रथम आमच्या मुंबईचे अध्यक्ष अण्णा पाटलाडे साहेब, उत्सव समितीचे अध्यक्ष आनंद भोगले साहेब आणि आमच्या विविध कमिटीचे मेंबर या ठिकाणी उपस्थित शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह आम्ही आमच्या गावात आल्यानंतर ही जी सन्मान चिन्ह देण्यात येत आहे। सर, खरं म्हणजे मी कमीत कमी महिन्यातून एकदा तरी या रस्त्याने नेहमी जातो, कारण माझी बहीण गिरगावला दिलेली आहे, त्यामुळे ह्या वेतोबाचं दर्शन हे सतत होत असतं। आणि आज आनंद सोहळा आहे,
शिखर कलोचन मूर्ती प्रतिष्ठापना खरं म्हणजे गावच्या लोकांना खास करून धन्यवाद द्यायला पाहिजे की अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पूर्वी म्हणायचे मुंबईला गेलं नाही बघतो नाही, पण आता तशी परिस्थिती नाहीये. आता आज मुंबईला एक मिनिट बघितलं मी बघायची या मंडळाचे अध्यक्ष, या गावच्या सरपंच आमचे दळवी मॅडम आणि आपण विठोबाच्या आशीर्वादाने वेगवेगळ्या ठिकाणी आपण मंडळासाठी आणि या देवस्थानासाठी आपण व्यस्त करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व मान्यवर बंधू भगिनी, श्रीदेव वेतोबा देवस्थानाच्या आज या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आपण इथे मला आमंत्रित केलं. मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देखील देतो. म्हणून या देवस्थानाचं माझ्या जीवनामध्ये महत्त्व वेगळं आहे, उच्च स्थानावर आहे. आपण मोठ्या संख्येने इकडे सगळे जमलात. आज आमदार या नात्याने मी आपल्याला एवढंच शब्द देतो की या मतदारसंघामध्ये आपल्या या गावामध्ये कुठलाही विकास काम हे अपूर्ण राहणार नाही, यादीमध्येच राहणार नाही, नुसतं पेपरावर राहणार नाही. आज आशीर्वाद माझ्यावर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांवर ठेवावा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की कोकणावर आपल्या मतदारसंघावर परत कधीच कसलंही संकट येऊ नये आणि आपलं जीवनमान हे चांगलं राहावं, आपलं आरोग्य चांगलं राहावं एवढी श्री वेतोबासमोर प्रार्थना करतो. आणि आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल मनापासून आपले आभार व्यक्त करून इथेच थांबतो. जय. आभार व्यक्त करतो. आभार हा शब्द त्याच्यासाठी खूप छोटा आहे. आम्ही खरोखरच आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू असे. डाळीचं भांडण आहे, डाळी मध्ये नाही, रवी बरोबर डाळवाला कोण नाही. या ठिकाणी बालमसाहेब उपस्थित आहेत, त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो. बालमसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो.
तसा होता आजचा हा व्हिडिओ मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. असेच जर नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर कोकण मालवणी युवा चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री वेतोबा.